नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. उन्हातच बसली बघा. उन्हात बसलं की ऊन लागतंय, सावलीला बसलं की थंडी वाजते. थंडी जास्त आहे ना इकडं गावाला. थंडी मला तर अजिबात इथली गावाची थंडी अजिबात सहन होत नाही मला. इथं काय नाही, तिकडं काय नाही वाटत. तिकडं नाही एवढी थंडी, तिथं लय थंडी आहे. तर मित्रांनो, आज हा कशावरून व्हिडिओ बनवायचा होता. पण मला विचारलं की ताई तुम्ही गावाला गेलात तरी पण व्हिडिओ का तुमचे बरोबर येणार आणि टायमाला व्हिडिओ का सुटत नाही तर तुमचे. तर गावाला गेले व्हिडिओ बरोबर येत नाहीत हजार, तर व्हिडिओ काढायला काय नाही, काय होतं, रेंज पोचत नाही, रेंज भेटत नाही आहे व्हिडिओ बनवायला. एक व्हिडिओ अपलोड करायचा म्हणलं ना 1 ते 2 तास लागतं व्हिडिओ अपलोड करायला. आणि रोशन होता गेल्या वेळेस तर तो बनवायचा व्हिडिओ, आणि मला एकटीला व्हिडिओ बनवायला म्हणजे तुम्हाला माहिती माझे साधेच व्हिडिओ असते. तर तुमचं खरं आहे की लोकेशन चांगलं आहे, तिथलं व्यवस्थित आहे, म्हणजे रानात आहे, तुम्ही चांगले व्हिडिओ बनवू शकता. तर बरोबर आहे, तुमचं काही चुकीचं नाही आहे. पण काम असतं इथं, पण असं काय नाही. आणि व्हिडिओ बनवून पण 2-2, 3-3 तास एक व्हिडिओ पोस्ट होत नाही. मग मला काय होतं, व्हिडिओ बनवायचं जीवावर येतं माझ्या. आता ह्या एक व्हिडिओ पोस्ट करायचं टाकला ना, किती वेळ लागतं, मग तो व्हिडिओ पोस्ट होत तर दुसरा व्हिडिओ पोस्ट होत नाही. त्याच्यामुळं व्हिडिओ बनवत नाही ना. तर तुमचं बरोबर आहे, लोकेशन खूप छान आहे इथं. तिकडं वरती महादेवाचं मंदिर आहे, तलाव आहे इथं, नदी आहे बाजूला, नदीच्या बाजूला एकदम मस्त व्हिडिओ बनवण्यासारखं लोकेशन आहे. तरी पण नाही बनवत त्याने, ते चालतच नाही नेट, दोन्ही पण मोबाईलचं नेट नाही चालत. मग ते असं वाटतं बनवून तरी काय उपयोग आहे, असं होतं. तर नेटमुळं व्हिडिओ बनवत नाही मी, चालत नाही म्हणून. तर व्हिडिओ बनवायला काय हरकत नाही. तर काही जणांचे तर कमेंट असे होते की तुम्हाला गावाला गेलं तर काय दाजी व्हिडिओ बनवून देत नाहीत का काय, तुम्हाला मुंबईला होते तेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवायचा, तर मग आता काय झालं व्हिडिओ बनवायला तुम्हाला काय बनवू देत नाहीत का काय दाजीचं तसं काय म्हणणं नाही. त्यांना तसं काय वाटत नाही की का बनवते का व्हिडिओ सोडते, त्यांचं तसं काय नाही. मी किती वर्षापासून सोशल मीडियावरती, का आज थोडी आहे सोशल मीडियावरती, लय वर्षापासून सोशल मीडियावरती मी. ऊन लागतंय जरा सावलीला तरी बसते. हे बसल्यात तिकडं, एकटीला नाही बसू वाटत इकडं, नदीला एकटीला नाही येऊ वाटत व्हिडिओ बनवायला. भीती वाटते. नाही तर माझं लहानपण इथंच गेलेलं आहे, असं काय नाही, इथंच लहानाची मोठी झालेली आहे. आता पहिलं मी नदीला जायचे सगळीकडे, पण आता घडीवर एकटी बिलकुल नदीला जात नाही. हे संघ असले ना तर नदीला जायचं, मोटर चालू, मोटर नदीलाच आहे ना इकडं, मोटर चालू करायची झाली ना तर ह्यांच्या संघ जायचं, एकटीने नाही जायचं. तरी पण होईन तेवढा मी प्रयत्न करीन रोजची रोज व्हिडिओ बनवायचा. एक तरी 2 दिवसाने तरी ब्लॉग काढीन, एक तरी व्हिडिओ बनवीन मी. मला पण नाही असं होतं ना की मग माझी आय डी महागं पडली. कधी व्हिडिओ बनवलं मग व्ह्यूज कमी येते, तर असं होतं. मध्ये मुंबईला होती, सारखे व्हिडिओ बनवत होता, व्ह्यूज जास्त येत होते. आता अजिबात व्ह्यूज येत नाही. तर मध्ये तर 5-6 दिवस तर व्हिडिओ टाकले नाही. तर काल तरी 2-3 व्हिडिओ बनवून टाकले, पण 5-6 दिवस व्हिडिओ टाकलेच नाही. तर टाकेन आता. काम पण असतं इथं, पण टेन्शन असते डोक्यात काय, त्यानंतर मोबाईलकडे जास्त लक्ष जात नाही, असं होतं. त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायचं थोडंसं टेन्शन येतं. पण बनवले पाहिजे. आज इथपर्यंत आले आणि तुमच्या सपोर्टमुळं मी इथपर्यंत आहे. तुम्ही एवढा सपोर्ट करतात, पण माझे व्हिडिओ रोजचे रोज येत नाहीत, असं होतं. मित्रांनो, सावलीला बसते जरा, लय ऊन लागायला लागत. ऊन नाही लागत, गारच लागतंय. सावलीला बसलं तर थंडीच लागते. त्याला थंडीला येऊन होतं इथं. थोडीशी सावलीला जाते, ते बसले तर इथं बसले. दाजी बसले तर इथं. कंटाळा आला ना, लाईटच आहे ना, काय करावं. 4-5 सारं राहिले तर चांगले, 4-5 कशाचे चांगले 7-8 सारं राहिलेत ना, भिजवायचा राहिलाय थोडा गहू. 2 तास झालं लाईट गेलेली, लाईटच येईना ना. आता एवढ्या तासाभरात नाही, तासाभरात आली तरी होऊन जाईल. आता आली तर होऊन जाईल, नाही तर मग परत उद्याचा दिवस वाढल्या जातोय. उद्याच्याला येते का काय माहिती. मग 4 वाजता लाईट जाते, तर मग उद्या सकाळी 8-8:30 पर्यंत येतच नाही. 4ला एकदा लाईट गेली की झंझट होती. मग आता आली असती ना तर बरं झालं असतं. आतापर्यंत झालं असतं आहे ना. त्यांना पण कंटाळा आला बसून, नाही तर आतापर्यंत झालं असतं सगळं.
घरातलं आवरलं असतं, घरातलं राहिलं आणि सगळंच काम राहिलं. प्यायचं आता पाणी आणायचं. पियाचं पाणी आणायचे, गावात जायचं, तांदूळ नाही, भाजीला नाही. इथं बाजार पण नसतो, रोजची रोज भाजीपाला घ्यायला असं काहीच नाही. इथं हप्त्याला बाजार असतो. जायचं ना उद्या बाजार. असं होतं. उद्या बाजारला जाऊन काय करता? उद्या बुधवार आहे का? हां, बुधवारचा बाजार असतो इथं. हप्त्याला बाजारला जायचं आणि तिकडं रोजची रोज भाजीपाला. तिथं लय डोक्याला ताण व्हायला लागलं. भाजीपाल्याचं लय डोक्याला ताण, हिरवा भाजीपालाच नाही आहे. तुम्ही म्हणत असताना रानात असून हिरवा भाजीपाला नाही आहे. आता तर पेरलंय पहिल्यांदा. करेन जावा सगळं व्यवस्थित चाललं ना, भाजीपाला पण बनणे. हे आलंच का माग? जाऊ दे कशाला मारतात, आमचे बसले ते मागच येतं. आली का? नाहीच आली ना. काय लावून ठेवलंय. हां, सकाळी होती चालू. सकाळी होती लाईट, पण लवकर चालू केलं असतं ना. 12:30ला गेली, हां. आता 2:30 तास झाले.